तुमचं खातं या 15 बँकमध्ये तर नाही आहे ना? कारण एका बातमीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या करोडो बँक खातेदारांची झोपच उडवलेली आहे. सोशल मीडियावर 15 मोठ्या बँकांची एक यादी तुफान व्हायरल होत असून या बँका लवकरच बंद होणार आहेत आणि लोकांचे सगळे पैसे बुडणार असा दावा केला जातोय. या बातमीनंतर बँकांसमोर आपले पैसे काढण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये या बँकांचं जाळं पसरलेलं असल्यामुळे हा थेट तुमच्या खिशाशी आणि कष्टाच्या पैशाशी जोडलेला विषय आहे. रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय आणि सरकारच्या विशेष GRचा हवाला दिला जात असल्यामुळे या बातमीला हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका. अशा प्रकारच्या बँका बंद होण्याच्या आणि डुबण्याच्या घटना याआधी अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे या यादीमध्ये तुमचं बँकेचं नाव आहे की नाही हे वेळीच तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. पण या व्हायरल यादीमागचं खरं सत्य काय आहे? तुमचे पैसे खरंच धोक्यात आले आहेत का? की फक्त लोकांमध्ये भीती पसरवणारी एक अफवा आहे? बँकेत धाव घेण्यासाठी आधी आपलं खातं बंद करण्याआधी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, नाहीतर घाईगडबडीत तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आधी बातमी येते, लोक त्यांच्यावर सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत की त्या व्हायरल यादीमध्ये नेमकं कोणत्या 15 बँकेची नावं आहेत. जर तुमचं खातं या बँकमध्ये असेल तर नक्की काय करायचं आहे, सरकारने नियम काय सांगतात आणि ही रिझर्व्ह बँक त्यांच्यावर नेमकं काय म्हणते. तुमचं कोणत्याही बँकेत खातं असो, हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. कारण जर या यादीत तुमच्या बँकेचं नाव निघालं तर येत्या आठवड्याभरात तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाची कामं करावी लागतील. तरच तुमचे कष्टाचे पैसे वाचू शकतील, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. ही माहिती थेट रिझर्व्ह बँकेकडून आपल्या दावा TV बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर केल्या गेल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली. म्हणूनच या विषयाची पूर्ण आणि 100% खरी माहिती आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सर्वात आधी आपण ती 15 बँकेची यादी जाणून घेणार आहोत. त्याच्यासोबतच या बँकमधील खातेदारांच्या जमा पैशाचं पुढे काय होणार? ज्यांचे सरकारी योजनेचे पैसे या बँकमध्ये येतात त्यांना हे लाभ पुढे मिळत राहतील की बँक बंद झाल्यामुळे ते कायमचे थांबतील? या सर्व गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. पण सावधान, येत्या काळात देशावर भीषण आर्थिक संकट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नुकत्याच आलेल्या एका धक्कादायक बातमीनुसार आपल्या महाराष्ट्रातील तब्बल 15 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद होणार आहेत. ही बातमी पसरताच सर्वसामान्याचे धाबे दणाणले आणि एकीकडे सर्वात आर्थिक मदतीचं सावट असताना दुसरीकडे थेट 15 बँकेंना टाळं लागणार असल्याच्या चर्चेने भलतंच जोर धरला आला आहे. मग खरंच या सगळ्या बँका बुडणार आहेत का? या बँकमध्ये कोट्यवधी नागरिकांची खाती असून लोकांच्या घामाचा पैसा तिथे जमा आहे. नक्की कोणत्या बँका बंद होणार आणि त्यांची नावे काय आहेत? या 15 बँकमध्ये कोणती एफडी केलेली तर कोणाची हक्काचे साचवलेले पैसे जमा आहेत? यात गरीब शेतकरी आहे, ज्येष्ठांची पेन्शन येते आणि लाडक्या बहिणीचे हप्तेसुद्धा याच बँकमध्ये जमा होतात. लाखो लोकांचे करोडो रुपये धोक्यात येणार म्हटल्यावर प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. आज पुन्हा एक अत्यंत भीतीदायक बातमी समोर आलेली आहे की या 15 बँका कायमच्या बंद होणार आहेत. मग आता तुमचं खातं तिथे असेल तर तुमचे पैसे नक्की अडकणार का? रिझर्व्ह बँकेने या 15 बँक करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या बँका फार जुन्या असून त्यांच्या शाखा राज्यभरात पसरलेल्या आहेत. एवढंच नाही तर RBIने एका तारीखसुद्धा दिलेली असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या तारखेनंतर खातेदारांना आपले पैसे काढता येणार नाहीत असा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे. जर तुमचं या 15 बँकमध्ये ना कुठेही खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोठा धक्का ठरू शकते. गरीब शेतकरी, लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे कष्टाचे पैसे जर वेळेवर काढता आले नाहीत तर तुमच्या हक्काच्या पैशाचं काय होणार? रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांवर निर्बंध लादले आहेत की यांचा थेट परिणाम आता तुमच्या खिशावर होणार आहे. प्रशासनाने 15 बँकेची यादी जाहीर केल्याचा चर्चा सुरू असल्यामुळे आता तुमच्याकडे वेळ खूप कमी उरलेला आहे. विशेषतः आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे पीक विम्याचे किंवा नमो शेतकरी कष्टाचे पैसे खात्यात पडून आहेत. त्यांच्यासाठी ही धोकादायक घंटा आहे. ती 1 तारीख तुमच्याकडे मोठा धक्का ठरू शकते. कारण या महत्त्वाच्या बँकेचा कारभार कायमचा थांबणार असल्याचं म्हटलं जात आहे. तुमच्याकडून मुलांच्या भविष्यासाठी किंवा लग्नासाठी साठवलेले पैसे, लाडक्या बहिणीचे हप्ते किंवा बँकेकडून घेतलेलं कर्ज या सगळ्यावर आता टांगती तलवार आहे. 2 मिनिट शांतपणे ऐका, कारण ही भीती केवळ हवेलीत नाही
जेव्हा एखादी बँक अचानक कोसळते तेव्हा सामान्य माणसाला फक्त सरकारचा तो एक विमा आधार ठरतो. उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये असा बँकेचा मोळ घातला गेला आहे आणि एकमेकात विलीन झाले. तसंच वादळ आणि महाराष्ट्रात घोंगावत आहे. आता RBIच्या नियमानुसार जर तुमची बँक बुडाली किंवा तिचं अस्तित्व संपलं तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. म्हणजेच तुमच्या खात्यात 5 लाखांपर्यंत रक्कम असेल तरच ती परत मिळण्याची कायदेशीर हमी असते. जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर उर्वरित पैशावर पाणी सोडावं लागू शकतं. त्यामुळे शहाणपणा यातच आहे की तुमचे सर्व पैसे एकाच बँकेत न ठेवता ते वेगवेगळ्या बँकमध्ये पसरवून ठेवा. आता या सगळ्या प्रकरणामागे आलेलं एक भयानक सत्य आणि अफवांचा बाजार नीट समजून घ्या. सगळीकडे ओरड सुरू आहे की 15 बँकेंना टाळं लागणार, पण आमच्या टीमने जेव्हा या प्रकरणाच्या मुळापासून छडा लावला तेव्हा एक सत्य समोर आलं. कोणतीही बँक अशा प्रकारे एका रात्रीत गायब होत नाही. तुमच्या कष्टाच्या पैशावर कोणालाही डल्ला मारू शकत नाही. जोपर्यंत तुमचा पैसा प्रामाणिक आणि कायदेशीर आहे. जे काही सध्या सोशल मीडियावर सुरू आहे ते केवळ वाळवंटीसारख्या पसरलेल्या अफवा आहेत. कोणत्याही फसव्या मेसेज किंवा व्हिडिओला बळी पडू नका. बँकमध्ये जे काही तांत्रिक बदल सुरू आहेत ती केवळ एक सरकारच्या नियमानुसार चालणारी एक साधी प्रक्रिया आहे. कोणतीही बँक कायमची बंद होणार नाही. त्यामुळे मनातली भीती पूर्णपणे काढून टाका आणि निर्धास्त राहा. तुमचे कष्टाचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता व्हिडिओच्या या सर्वात महत्त्वाच्या भागात आपण यामागचं संपूर्ण मूळ सत्य समजून घेणार आहोत आणि यासाठीच मी स्वतः तुमच्याशी थेट संवाद साधत आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपली कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की कोणती 5 पावलं उचलली पाहिजेत ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली स्टेप, सोशल मीडियावर अशा कोणत्याही बातम्या आल्यावर घाबरून न जाता लगेच तुमच्या बँकेच्या अधिकृत खात्याशी किंवा वेबसाईटवर संपर्क साधा. कोणत्याही व्हायरल मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी RBIच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथे काही सूचना जारी केल्या आहेत ते तपासून पहा. दुसरी स्टेप, जर तुमच्या बँकेचं नाव अशा कोणत्याही चर्चेत आलं असेल तर सर्वात आधी तुमचं KYC अपडेट आहे की नाही ते तपासून घ्या. तसंच तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण अनेकदा तांत्रिक कारणामुळे EKYC किंवा पूर्ण नसल्यामुळे खातं तात्पुरतं स्थगित केलं जातं, बँक बंद झाल्यामुळे नाही. तिसरी स्टेप, तुमचा सगळा पैसा जमा एकाच बँकेत ठेवण्याऐवजी तो 2-3 वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत किंवा मोठ्या बँकमध्ये विभागून ठेवा. जेणेकरून भविष्यात एका बँकेची काही तांत्रिक अडचण आली तरी तुमचे दैनंदिन व्यवहार थांबणार नाहीत आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील. चौथी स्टेप, डिजिटल व्यवहार करताना नेहमी दक्षता बाळगा की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून तुमची गोपनीय माहिती किंवा OTP कोणालाही शेअर करू नका. कारण आजकाल बँक खातं बंद होणार अशी भीती दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत. 5वी स्टेप, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना या सर्व गोष्टीची योग्य माहिती द्या. जेणेकरून ते सुद्धा अशा खोट्या अफवांना बळी पडणार नाहीत आणि त्यांची धावपळ होणार नाही. आता मला तुम्ही सर्वांसाठी एकच प्रश्न विचारायचा आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुमचं सध्या कोणत्या बँकेचं खातं आहे आणि तुम्हाला कधी अशा प्रकारे अफवा किंवा फसवणुकीचा सामना करावा लागला आहे का? तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या इतर बांधवांना मदत करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल. जर तुम्हाला दिलेल्या माहिती खरोखरच उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक आणि आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.